लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। अजितदादांचा वादा पक्का, जिल्हा बँकेला उभारी। नाशिकचे तिन्ही मंत्री जिल्हा बँकेच्या प्रश्नावर मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धावले। नाशिक जिल्हा बँक ही जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था आणि राजकारणाचे केंद्र आहे। ही बँक सध्या आर्थिक अडचणीत सापडली आहे। बँकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आज जिल्ह्यातील सर्व तिन्ही मंत्री एकत्र आलेले दिसले। अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज जिल्हा बँक संदर्भात बैठक झाली। या बैठकीत जिल्हा बँकेला भागभांडवल देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाला। लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार आहे। त्याला मंजुरी मिळाल्यास जिल्हा बँकेच्या अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल। नाशिक जिल्हा बँकेची 1324 कोटी रुपयांची थकबाकी आहे। ही थकबाकी वसुलीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र त्याला उपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता। जिल्हा बँक वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिलं होतं। या संदर्भात आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात बैठक झाली। या बैठकीला जिल्ह्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोजताई आहिरे, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा बँक कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा बँकेने शासनाकडे 600 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य भाग भांडवल स्वरूपात मागितलं होतं। त्या प्रस्तावासंदर्भात आजची बैठक झाली। यावेळी अर्थमंत्री पवार यांनी बँकेने व्याजाचे दर कमी करावेत, थकबाकी वसुलीसाठी एक रकमी तडजोड यासह विविध पर्याय राबवावेत। जिल्हाधिकारी आणि सहकार उपनिबंधकांनी या संदर्भात पुढाकार घेऊन तातडीने बँकेला मदत करावी, बँकेच्या अडचणी दूर कराव्यात अशा सूचना केल्या। जिल्हा बँकेच्या अडचणी दूर करण्यासाठी तिन्ही मंत्री आणि विविध आमदार एकत्र आल्याचे दिसले। विशेष म्हणजे जिल्हा बँकेचे कर्मचारी संघटनेने या संदर्भात सातत्याने आग्रही भूमिका मांडली आहे। कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 2 दिवस मुंबईत तळ ठोकून याबाबत समन्वय आणि संपर्काचे चांगले काम केलं। विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी या संदर्भात आश्वासन दिलं होतं। सध्या जिल्हा बँकेची स्थिती खूपच अवघड बनली होती। या पार्श्वभूमीवर पवार यांनी निवडणुकीत दिलेला तो शब्द पाळला। त्यांनी आज या निमित्ताने अजितदादा यांनी आपला वादा पाळला असे म्हणता येईल। उपमुख्यमंत्री यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतल्याने त्यावर अपेक्षित कार्यवाही झाल्यास जिल्हा बँक अडचणीतून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होईल अशी शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच या बँकेत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।